छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे खंबाट वस्ती पाथरी येथे 30 महिने 9 वर्ष आणि 11 वर्ष वयाच्या 3 बालकांना अचानक लोळेपणा अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहेत। या प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणेने गावात संरक्षणासह विविध खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या। सर्वप्रथम 9 वर्षीय मुलाला 12 जुलैला अचानक लोळेपणा आणि अशक्तपणा आला। आधी गावात उपचार घेतले। प्रकृती खालावत असल्याने मुलाला छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर 16 जुलैला 11 वर्षीय मुलाला सुद्धा अचानक अशक्तपणा आल्याने त्याला सुद्धा उपचाराकरिता दाखल करण्यात आले। 30 महिन्याच्या बालकाला 17 जुलैला असाच त्रास सुरू झाल्याने त्याला सुद्धा उपचाराकरिता भरती करावे लागले। 2 मुलावर ICU मध्ये आणि 30 महिन्याच्या बालकावर जनरल वॉर्डात उपचार सुरू करण्यात आले। या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागावतीने वडोद बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खंबाट वस्ती पाथरी येथे सुरक्षण हाती घेण्यात आले। सारखीच लक्षणे असलेल्या तिन्ही मुलावर छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हे सर्वजण एकमेकाच्या नात्यातील आहेत। फुलंब्री तालुक्यातील पाथरी गावातील खांबाट वस्तीतील पाण्याचा वापर थांबविला आहे। गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याचे पाण्याचे स्रोत हे सार्वजनिक पाणी पुरवठा यंत्रणेचे नळ आहेत। ते पाणी तूर्त पिण्यास न वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत। शुद्ध आणि निर्जंतुक केलेले पाणी पुरवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाचे अधिकारी अभय धानोरकर यांनी दिली। या मुलांची आरोग्य विभागाने अॅक्यूट फॅलिसिड पॅरालिसिस संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे। अॅक्यूट फॅलिसिड पॅरालिसिसची स्थिती ही पोलिओ, गुलेन-बरे सिंड्रोम आजारासह अन्य काही आजारांमध्ये आढळते। सध्या ही मुले अॅक्यूट फॅलिसिड पॅरालिसिस संशयित आहेत। त्यांची कारणे अनेक आहेत। तिन्ही मुलांचे स्टूल नमुने तपासणीकरिता NIV ला पाठविण्यात आले आहेत। त्याचबरोबर सदरील गावात विस्तृत संरक्षण सुद्धा करण्यात येत आहे। नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर। साधारणतः 8 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये फुलंब्री तालुक्यातील पाथरी गावाजवळ खंबाट नावाची वस्ती आहे, ज्यामध्ये रुटीन सर्वे अंतर्गत आम्हाला एक अचानक अशक्तपणा आलेला मुलगा सापडला होता। साधारणतः 9 वर्षांचा असेल तो। तर त्याला विकनेस आल्यामुळे अशा त्या रुग्णाला संदर्भित केले होते। संदर्भित केल्यानंतर सदर रुग्ण जो आहे तो हेडगेवार हॉस्पिटल येथे ऍडमिट झालेला आहे। सध्या तो ऍडमिट झालेला असून त्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे। या मुलाचं आपण डायग्नोसिस जे ठेवलं होतं की अॅक्यूट फॅलिसिड पॅरालिसिस किंवा GBS, परंतु त्याची नर्व कंडक्शन स्टडी ही नॉर्मल आल्यामुळे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होत असल्यामुळे कदाचित तो GBS नसावा असं सध्या वाटतंय। त्यानुसार सध्या तो जो एक रुग्ण आला होता त्या ठिकाणी त्यानंतर परत सर्वेक्षण सुरू होतं। तर एक दुसरा रुग्णाला सुद्धा म्हणजे दुसरा मुलगा जो होता साधारणतः 11 वर्षांचा होता, तर त्याला सुद्धा थोडासा अशक्तपणा वाटत होता, त्यालाही रेफर केलेला आहे। सध्या तो हेडगेवार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे जनरल वॉर्डमध्ये। त्याची परिस्थिती त्याची जी तब्येत आहे तीही अत्यंत चांगली आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते। दरम्यान ही 2 केसेस आल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह सर्वे करण्यात आलेला होता। त्या खंबाट वस्तीमध्ये तिसऱ्या मुलाला थोडासा अशक्तपणा जाणवत होता, त्याला देखील आपण संदर्भित केलेला आहे। तो सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार घेत आहे आणि त्या मुलाची तब्येत आता व्यवस्थित आहे। या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत सदरील खंबाट वस्तीच्या पाण्याचे शुद्धीकरण असेल, वेगवेगळे सॅम्पल घेणं असेल किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। पाथरी गावामध्ये देखील तिथून जवळपास जे गाव आहे तिथेही सर्वे करण्यात आलेला आहे। तिथे कोणताही अशा प्रकारचा रुग्ण आढळून आलेला नाही आहे। लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे आणि असे जे आहेत ते मुलांमध्ये त्याची संख्या जास्त असते, त्यामुळे शाळेमध्ये देखील आपण त्याची जनजागृती केलेली आहे। आणि असे काही लक्षण असतील तर मुलांना किंवा तिथल्या पालकांना आपण सांगितलेलं आहे की तात्काळ आरोग्य संस्थेला त्यांनी सांगायचं आहे आणि स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे। पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण असेल, या सर्व गोष्टी आपण तिथे केलेल्या आहेत आणि तेथे आरोग्य व्यवस्था जी आहे ती सर्व कामकाजावर बारीक लक्ष ठेवून आहे
आणि आतापर्यंत दुसरा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही आहे. तसेच आमची जी रॅपिड रिस्पॉन्स टीम आहे त्यांनी देखील त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे. तरी लोकांना असं आवाहन करतो की कोणीही घाबरून जाऊ नका, पॅनिक होण्याचं नाही आहे. संपूर्ण जी स्थिती आहे ती कंट्रोलमध्ये आहे आणि आरोग्य व्यवस्था जी आहे ती त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. वाळू कचरू जाधव, राहणार पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. आम्ही राहण्यासाठी शेतवस्तीवर राहतो. अगोदर माझ्या चुलत भावाच्या मुलाला शाळेत गेल्यानंतर एक चेक करायला थोडा नॉर्मल, आणि बादमध्ये घरी आल्यानंतर तिचं अचानक पाय हे झाले, त्याला थोडं नॉर्मल गावात दाखवलं, नंतर इथं आणलं हेडगावमध्ये. त्याच्या 4 दिवसानं माझा मुलगा वैभव जाधव याला झालं, त्याला आम्ही डायरेक्ट इथंच आणलं. आणि जो माझ्या भावाचा लहान मुलगा आहे हर्षद जाधव, त्याला त्याच्या बाद 4 दिवसांनी झालं, त्याला पण आम्ही इथं आणलं. ती ट्रीटमेंट इथंच चालू आहे. आणि इथं आमची रत्नपारखी मॅडम या ट्रीटमेंट घेत आहे. आमच्या एका याला जो आदित्य जाधव त्याचं थोडं बरं वाटतं आता याला. प्रॉब्लेम अचानक म्हणजे कमरेपासून खाली त्याचे पायच गेले एकदम. काय ते अगोदर काही माहितीच नव्हतं. इथं आल्यानंतर सांगितलं जीबीएसचा असं आहे, जीबीएस म्हणून तिचं हे ट्रीटमेंट चालू झाली. जीबीएस नाही बा, त्याच्यामुळे असं लुळपणा असं येतो म्हणे, बस एवढंच. त्याचे लक्ष एका जणाची बरी आहेत पण 2 जणांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यांची ते म्हणजे 1-2 याची पण सुधारणा होऊन जाईल. एक थोडासा चालायला लागला, आदित्य जाधव तो थोडाफार चालतोय आता. त्याच्या बाद दूषित पाणी वगैरे असं बोलले ते आता, नेमकं मग खरं कारण काय